आमदार होण्यासाठी धडपड असते, खासदार होण्यासाठी धडपड असते, साधं नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी धडपड असते, सरपंच, महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार होण्यासाठी तर प्रचंड स्ट्रगल करावा लागतो. अशा काळामध्ये भाजप काय प्रबोधन देतं, कसं भूलथापांना बळी पाडतं माहित नाही. पण आज जो प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश पाहिला, म्हणजे ज्या काँग्रेसने सत्ता नसताना सुद्धा ज्या राजीव सातवांचे थेट संबंध काँग्रेसच्या राहुल गांधी सोबत होते आणि आकस्मिक राजीव सातवांचा मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाला एक आधार म्हणून काँग्रेसने एकदा नाही दोनदा विधान परिषद दिली. आमदार झाल्या त्या प्रज्ञाताई सातव अचानक भाजप प्रवेश करतात आणि तेही विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन. म्हणजे सत्ता कशा पद्धतीनं वापरलं जातंय, एक जी सत्ताधाऱ्यांची चूक आहे. पण तुम्हाला काय अजून पाहिजे जे तुम्ही आमदारकीचा राजीनामा देऊन इकडे प्रवेश करताय? दोन, ह्या दोन्ही गोष्टी खर तर न समजण्या इतपत आहेत. जर प्रज्ञा सातवांचं फार मोठं असं जर काही काम आहे असं जर म्हणलं तर मला अजिबात वाटत नाही की त्या काही काम करत असतील. म्हणजे त्याच्यामुळे काँग्रेसला काय मोठा तोटा होणार आहे हा संशोधनाचा विषय. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी आता जी लोक त्यांच्या सोबत होती ती राजीव सातव साहेबांवर प्रेम करणारी माणसं होती. ज्या राजीव सातवांना काँग्रेसच्या म्हणजे वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कातला नेता म्हणून समजलं जायचं, जे खासदार होते ते सुद्धा राज्यसभेचे खासदार होते. त्या राजीव सातव साहेबांचं अचानक तरुण वयातच निधन होणं हे तसं धक्का देणारच होतं. परंतु त्यावेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटलं की एक चांगला राज्यातला जो काही दिवसात अजून राजकारणामध्ये जर टिकला असता तर केंद्रामध्ये म्हणजे मराठवाड्याचं किंवा हिंगोलीचं नेतृत्व या नेत्यांनी केलं असतं. परंतु आज जी भाजप प्रवेशाची घटना म्हणजे प्रज्ञा सातवांच्या रूपाने जी घडली, ही महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने चाललंय याचा अर्थ मी भाजपमध्ये गेल्यात म्हणून मला दुःख झालंय असं जर आपल्याला वाटत असेल तर मी त्याच्यावर चर्चाच करायला आलो नाही. माझा मुद्दा हा आहे की एका विधान परिषदेच्या आमदाराला, जी घरात महिला बसलेली होती, जी दुःखात होती, जी आपल्या पतीच्या विरहामध्ये अचानक पतीला आलेल्या आकस्मिक म्हणजे मृत्यूमुळे, ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता, जी लोक कोरोनाने त्या ठिकाणी जायची त्या काळात त्यांना वेगळाच काहीतरी आजार झाला आणि ते त्याच्यामध्ये म्हणजे गेले. अशा काळामध्ये काँग्रेसने, राहुल गांधींनी त्या घरातल्या महिलेला प्रतिनिधित्व दिलं, संधी दिली आणि विधान परिषद महाराष्ट्राची सेवा करावी म्हणून एकदा नाही दोनदा संधी मिळून सुद्धा जर त्या राजीनामा देत असतील तर काँग्रेसचं काहीतरी चुकतंय का महाराष्ट्रात आणि देशामध्ये? काँग्रेसच्या नेत्यांना संघटनात्मक ह्या सगळ्या घडामोडी कळत नाहीत का? काँग्रेसची खरंच वाताहत झाली का? हा काँग्रेसच्या लोकांनी या विषयावर चर्चा करावी. माझा मुद्दा दुसरा आहे की सत्ता असो किंवा नसो, तुम्ही जर लोकप्रतिनिधी असाल, तुम्ही भले विधानसभेचे आमदार नसाल पण विधान परिषदेचे आमदार असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मतदारसंघाची, तुमच्या जिल्ह्याची, महाराष्ट्राची भूमिका तुम्ही तिथं बजावू शकता. काय देणार आहे भाजप प्रज्ञा सातवांना आता लगेच? कुठलं असं म्हणजे त्यांचा राजकीय एखादी त्यांनी फार मोठं आंदोलन केलंय प्रज्ञा सातवताईंनी, किंवा त्यांनी असा लोकलढा उभा केलाय ज्याच्यावर सरकार प्रभावित होऊन त्यांना त्यांच्या पक्षात ओढण्यासाठी प्रयत्न झाला. म्हणजे हा किती मोठा एक चमत्कार आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. ठीक आहे, राजकारणामध्ये कोण कोणाचा फार शत्रू सुद्धा नसतो, तसा मित्र सुद्धा नसतो. परंतु स्वार्थासाठी म्हणजे ज्या काही
लोकांनी प्रवेश केला त्यांच्यासोबत समर्थक म्हणून आहेत, जे काय आज पोटतिडकीनं घोषणा देत होते, जर ते आज भारतीय जनता पार्टीचा विजय असो म्हणून घोषणा देत असतील, याच लोकांनी काँग्रेसचा विजय असो म्हणून कधी घोषणा दिल्यात का? प्रज्ञा सातव यांच्या पाठीमाग प्रवेश करणाऱ्या लोकांचं हित काय? कुणाला आता जिल्हा परिषद पाहिजे का? कुणाला महानगरपालिकेचं तिकीट पाहिजे का? कुणाला महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली असं काही वेगळं आंदोलन करायचंय का? म्हणजे आज जरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असेल तरी मला वाटत नाही त्यांना बोलण्याची संधी सुद्धा कधी कुठं मिळेल. आता प्रज्ञा सातव ज्या काँग्रेसमधून काम करत होत्या, असं काही त्यांनी मोठे मोठे स्टेटमेंट किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारकडे काही मागणी सकार शब्द कधी काढलेला नाही. त्यांना अचानक ज्या पद्धतीची अपेक्षा किंवा जे काही मिळवायचंय म्हणून त्या भाजपमध्ये गेल्या. म्हणजे मला असं वाटतं भरलेलं ताट सोडून दुसऱ्याच्या ताटात जाऊन जेवायला बसणं म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे भरपूर येत आहेत ना लोक. आणि इकडं विधान परिषदेचा आमदार म्हणजे मोठं पद आहे हो तरी पण. आणि ते सोडून जर ह्या तिकडे जात असतील, ठीक आहे, काँग्रेसमधल्या कोणाची तिथं वर्णी लागेल हा संशोधनाचा विषय. परंतु हे सगळं घडत असताना जर अशा पद्धतीचं मेसेज महाराष्ट्रामध्ये जर दिला जात असेल ऐन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये, बरं आता काय काँग्रेस आता म्हणजे सगळं अवघड झालंय किंवा इतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचं अवघड झालंय आणि एकही माणूस निवडून यायला नाही, म्हणजे येणार नाही आणि सत्तेत असल्याशिवाय आपले कामच होणार नाही असं जर कोणाला वाटत असेल तर हा शुद्ध वेडेपणा नाही का? मला हे या माध्यमातून सांगायचं. प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणं याच्यापेक्षा महत्वाची 2-3 आश्चर्य मला जे वाटतात, ती पहिलं आश्चर्य असं आहे की काँग्रेसनी प्रज्ञा सातव यांना काय अपेक्षित होतं ते दिलं नाही म्हणून प्रज्ञा सातवांनी भाजपमध्ये प्रवेश केला, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. याचं उत्तर मिळालं पाहिजे. प्रज्ञाताई जर काँग्रेसचा आपल्या नवऱ्यांचा जर इतका राजकीय वारसा सांगत असतील किंवा जर असेल, त्यांना सुद्धा राहुल गांधीशी एकदम जवळीक जर फायद्याची असेल आणि ज्या राजीव सातवच्या सौभाग्यवतींना राहुल गांधींनी एकदम आपल्या जवळच्या भगिनी नेत्या म्हणून जर त्यांना मानलं असेल आणि मग त्यांना विधान परिषद दिली असेल, तर त्या इतकं म्हणजे राजीनामा देऊन सगळं सोडून द्यायचं अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये जर आपल्याला तुम्हाला आम्हाला दिसत असतील तर हे विचार करायला लागणारी गोष्ट आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की भाजपच्या कुठल्या नेत्याच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश ठरवला गेला? भाजपच्या कुठल्या नेत्यांना असं वाटलं की नाही आता ज्या पद्धतीच्या सातव मॅडम इकडं विधान परिषदेचा आमदारकीचा राजीनामा देऊन येणार आहेत म्हणजे त्यांना दुसरी विधान परिषद इथं तयार आहे, अशी काही परिस्थिती आहे का? बरं, कोणाची काढून घेणार, कोणाच्या पाठीमागे लागणार, ही साधी सरळ गोष्ट नाही. परंतु जे राजकारण आज महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे ते महाराष्ट्राच्या आणि एकंदरीत राजकीय करिअर करणाऱ्या लोकांसाठी म्हणजे चिकित्सा करायला लावणारी, स्वार्थासाठी काहीतरी स्वतःचं भागभांडवल टिकून ठेवणारी आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या जनतेला ग्रहित धरणारी ही सगळी अवस्था आहे. म्हणून हे दुर्दैवी असले प्रकार महाराष्ट्रात घडू नये. कारण म्हणजे काल परवाच एक जणांनी सांगितलं होतं कुणाचंही खा मटण पण भाजपचंच दाबा बटन, असं जर असेल तर मग थेट भाजपमध्ये प्रवेश करायची गरज काय? हे फार मोठं षडयंत्र आहे असं मला वाटतं. बाकी आपण कमेंट करून सांगा, मला सूचना करा, आपण त्याच्यावर चर्चा करू. जय शिवराय. कारण साधी गोष्ट आहे, भाजपचा असा प्रवेश झालेलाच नाहीये, त्यांचा पाठीमागून बरंच पाणी गेलं असणार आहे, हे ओळखलं पाहिजे.